MSBT अॅन्युअल एक्झाम स्पेसिफिकेशन टेबल. हाच MSBTने दिलेला टेबल आहे. ह्याच्यात मी काय ऍड केलेलं नाही किंवा टीचर्स लोकांनी आपल्याला दिलं नाही. टीचर्स जो आपण आज इथपर्यंतचा प्रवास केलाय त्या टीचरचा सगळ्यात मोठा रोल आहे. तर टीचरसाठी एकच लाईन की यू हॅव ऑलवेज पनिश मी टू माय बेस्ट. काय म्हणलं मी की I said that you have always punished me to my best. That's why we all are here, and that's why I am here in front of you. If you have not punished to me in my bad situation or in my what we said, ज्यावेळेस माझी काही चूक झालेली असेल त्यावेळेस त्यांनी जर मला पनिश केलं नसतं तर आज मी इथं नसतो. दॅट्स वाय आय कीप इट माइंड दॅट you have punished me, teacher have punished me to my best. That's why I am in front of you, and everyone have the different types of talents in there, and सगळ्यांच्यातच ते असतात, फक्त ते आपल्याला ओळखा येत नाही. लगी काय ओळखा येत नाही, पण ज्यावेळेस आपल्याला समजेल, ज्यावेळेस आपण आपला स्वतःचा अभ्यास करेल त्यावेळेस ते ऑटोमॅटिक समजून जातं. तर 15 चॅप्टर, these 15 chapters I will explain that in detailed explanation about that. The first chapter is scope of anatomy and physiology. आपण का स्टडी करतोय? अॅनाटॉमीचं का म्हणून स्टडी करायचा, फिजिओलॉजीचं का म्हणून स्टडी करायचं, ते आहेत नक्की काय आणि त्याचा स्कोप काय आहे. तर हा पहिला चॅप्टर आहे. त्याचं वेटेज किती? 2 मार्कला आहे तो चॅप्टर. अख्खा पूर्ण चॅप्टर 2 मार्कला आहेत. असे 15 चॅप्टर्स आहेत हे, आणि हे 15 चॅप्टर्सचे टोटल मार्क्स. मला मेसेज करा किंवा मी माझा व्हॉट्सअप नंबर तिथे मेन्शन करेल. तुम्हाला जर हवा असेल तर मी PDF तुम्हाला सेंड करेल, किंवा इथून जरी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला ह्याचा तरी तुम्हाला ते सोपं जाईल लिहायला. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरा चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ द सेल. सेलचं स्ट्रक्चर. आता सेल म्हणजे काय, स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं आपण डिटेल 3 मार्कसाठी बघणार आहोत. परत तिसरा चॅप्टर आहे आपला टिश्यू ऑफ ह्युमन बॉडी मधले टिश्यू, आणि त्याचा जो काय स्टडी आहे तो आपण तिसरा चॅप्टर, तो आहे 4 मार्कला. ओसीएस सिस्टीम म्हणजे काय, ओसीएस म्हणजे काय आणि सिस्टीम्स म्हणजे काय, ह्याचा जो स्टडी आहे तो आपण चौथ्या चॅप्टर मध्ये. त्याचं वेटेज आहे 7 मार्क्सचा. हाय वेटेज चॅप्टर आहे. 7 मार्क्स आणि 10 मार्क्स, 8 मार्क्स, 9 मार्क्स, 10 मार्क्स, 8 मार्क्स, हे सगळे हाय वेटेजचे चॅप्टर आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत. सगळ्यात जास्त आता आपण हा टिश्यू ऑफ ह्युमन बॉडी हा 7 मार्क्सला विचारला जातो. ओसीएस सिस्टीम ही 8 मार्क्सला विचारली जाते. मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर. हिमोपोएटिक सिस्टीम. आता ह्या जे सिस्टीम्स आहेत आपल्या बॉडीतल्या, त्या सिस्टीमचं फंक्शन काय, ते का म्हणून आहेत आपल्या बॉडीमध्ये, त्यांचा रोल काय, ह्या जे काही गोष्टी आहेत दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल इन दिस चॅप्टर. अँड 5th चॅप्टर इज हिमोपोएटिक सिस्टीम, आणि वेटेज त्याचं किती, तर 3 मार्कला हिमोपोएटिक सिस्टीम आहे. परत 6वा चॅप्टर आहे लिम्फॅटिक सिस्टीम. आता लिम्फ आपण ऐकलेले हे शब्द आपल्याला नवीन नाहीत. वी हॅव लिसन मेनी टाइम्स इन 12th स्टँडर्ड, इन 11th स्टँडर्ड अँड ऑल्सो इन 10th स्टँडर्ड. जे काय आहेत हे चॅप्टरचे नावं ते आपण बघितलेत. नंतर लिम्फॅटिक सिस्टीम आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम जवळपास 10 मार्क्सला, बरोबर ना? हा 10 मार्क्सला मोस्ट वॉन्टेड चॅप्टर, 5 स्टार. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम हा सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे. कार्डिओ म्हणजे कार्डियाक अरेस्ट, कार्डियाक, थोडं अजून काय म्हणजे काय, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय, कार्डियाक म्हणजे काय, तर हे कशाच्या रिलेटेड आहे, राईट, हार्टच्या रिलेटेड आहे. हार्टचं जे फंक्शनिंग आहे, ते ब्लड फ्लो कसं होतं, ते लंग्स मधून कुठल्या पार्टला जातं, हार्ट्स मध्ये चेंबर किती, त्या चेंबर मध्ये ब्लडचं सर्क्युलेशन कसं होतं, नंतर त्या अख्ख्या पूर्ण बॉडीला, होल बॉडीला, एंटायर बॉडीला ते ब्लड कसं जातं, ह्याचा सगळा स्टडी आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये स्टडी करणार आहे. नंतर रेस्पिरेटरी सिस्टीम, आपले जे नाकापासून जो आपण इनहेल आणि एक्झेल जे करतो ते त्याचा फ्लो कसा आहे, त्याची मेथड काय आहे, त्याचं फंक्शनिंग कसं आहे, ते सगळं आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. रेस्पिरेटरी सिस्टीम झालं डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता तू जे अन्न खातोय, तुझे फूड खातोय, दॅट ऍपल यू आर विच इटिंग, that apple, how it's digest and what is the role of that digesting and which parts are included in all that all study we are going to study in digestive system. Digestive system झाल्यानंतर skeletal system म्हणजे काय, तर एक सापळा, जसं की आपण बघितलेलं 12वी पर्यंत बघत आलो की आपण सापळा लॅबोरेटरी मध्ये असतो आपला, पण त्या सापळ्याचा आतापर्यंत फक्त आपण बेसिकली काहीतरी बघितलं असेल सगळ्यांनी, मी पण बेसिकच बघितलंय. तर त्याचा इन डिटेल स्टडी जो काय आहे तो आपण ह्या चॅप्टर मध्ये, कुठल्या, स्केलेटल सिस्टम मध्ये सगळ्यात त्याचा इन डिटेल स्टडी. म्हणजे ह्युमनचे जे काय हाड आहेत, आता ह्या हाडाला काय म्हणायचं, परत इथल्या हाडाला काय म्हणायचं, इथल्या हाडाला काय म्हणायचं, फेशियल वर किती बोन आहेत, परत आपल्या रिब्सचे किती बोन आहेत, त्याचे पार्ट्स कोणते कोणते, ते कशाला अटॅच आहे, स्पायनल कॉर्ड म्हणजे काय, लेग मध्ये कोणते बोन आहेत,
ह्याचा सगळ्यांचा स्टडी तो आपण स्केलेटल सिस्टीम मध्ये. नंतर नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम म्हणजे काय, ह्याचा देखील पूर्ण स्टडी करायचा आहे. नंतर सेन्स ऑर्गन. सेन्स म्हणजे काय, जे आपल्याला टच होतं, हे जे सेन्स, असे सेन्स ऑर्गन कोणते कोणते आहेत, हे सगळे सेन्स ऑर्गन आपण 12व्या चॅप्टर मध्ये. 13वा आहे तो 13th चॅप्टर इज युरिनरी सिस्टीम. युरिनरी सिस्टीम त्याच्या नावातच आहे. युरिनरी सिस्टीम म्हणजे युरिनच्या रिलेटेड किंवा युरिनरी फंक्शनिंग साठी जो काय पार्ट आपल्याला मेल मधला आणि फिमेल मधला जो काय पार्ट फंक्शन रोल प्ले करतो, त्याचा स्टडी आपण युरिनरी सिस्टीम मध्ये बघणार आहे. नंतर 14वा चॅप्टर एंडोक्राईन सिस्टीम. एंडोक्राईन सिस्टीम म्हणजे काय, त्याचं फंक्शनिंग काय, त्याची हिस्ट्री काय, हे जे सगळं आहे तो आपण 14व्या चॅप्टर मध्ये. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा चॅप्टर म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजायला खूप सोपे असते, शिकवल्यावर लगेच लक्षात राहते, पण ते लाईफ टाइम लक्षात ठेवा थोडं अवघड जातं. आपण ह्या चॅप्टरला ट्रिकी वेव सगळे आपण त्याला ट्रिक्स देऊ, सगळ्या समस्याला अशा ट्रिक्सने सगळ्या चॅप्टर लक्षात ठेवू. तर असा आहे एमएसबीटीचा सगळ्यात शेड्यूल आहे. सगळ्यात महत्वाचा 11वा चॅप्टर म्हणजेच नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम 10 मार्क्सला विचारतात, एमएसबीटी 10 मार्क्सला विचारते. आणि तुमचा कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, ह्या दोन सिस्टीम आहेत ते 10 मार्क्सला मोस्ट हाय वेटेज आणि वॉन्टेड चॅप्टर येते. तर हे झालं पूर्ण एमएसबीटीचा अॅन्युअल स्पेसिफिकेशन टेबल. ओके. अॅनाटॉमी. अॅनाटॉमी म्हणजे काय, की इट इज अ स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑर बॉडी पार्ट्स अँड देअर रिलेशनशिप विथ इच अदर. म्हणजे अॅनाटॉमी म्हणजे इथं काय सांगितलं सायंटिफिक लँग्वेज मध्ये, जे की तुम्हाला मी सांगितलं, इट इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑर बॉडी पार्ट्स. स्ट्रक्चर, आपलं जे काही स्ट्रक्चर आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि जे काय बॉडी पार्ट्स आहेत, हात, पाय, डोकं, त्याचा आपल्याला ह्याच्यात स्टडी करायचा म्हणजेच अभ्यास करायचा आहे. आणि आता त्याच्या स्ट्रक्चरचा किंवा जो बॉडी पार्टचा हे रिलेशन जे आहे त्याचा आपल्याला स्टडी करायचा कशात, अॅनाटॉमी. तर डेफिनेशन काय म्हणते अजून एकदा बघू आपण. इट इज अ स्टडी ऑफ स्ट्रक्चर or body parts and their relationship with each other. हे आपल्याला अॅनाटॉमीची डेफिनेशन सांगते. नंतर अॅनाटॉमी समजलं, अॅनाटॉमी समजल्यानंतर फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे काय, जसं मी मराठीत सांगितलेलं, फिजिओलॉजी म्हणजे जे काय आपल्याला दिसणार नाही पण आपण ज्यावेळेस बॉडीच्या आतमध्ये बघल, आतमधला जो काय बॉडीचा स्टडी तो आपल्याला फिजिओलॉजी. मग आता आतमधल्या बॉडीचा स्टडी आपल्याला एक्झाम मध्ये लिहायचा आहे का, एक्झामिनर नाही का आपल्याला 2 द्यायचं तसं. दॅट्स वाय द सायंटिफिक डेफिनेशन ऑफ द फिजिओलॉजी इज it is the study of function of various parts and how they are integrated to produce a coordinate action of whole body. एवढी मोठी कधी कधी पाठवायची, एवढं एवढं मोठं नाही काय करायचं, बट जस्ट ह्याचं फिजिओलॉजीचं एवढं मोठं एक्सप्लेनेशन जरी लक्षात राहत नसेल तरी मी त्याला शॉर्ट मध्ये केलंय. म्हणजे ह्यांना म्हणायचंय काय, फिजिओलॉजीला म्हणायचंय काय, फंक्शन जे आहे आपल्या बॉडीचं त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. पण स्टडी कसा करायचा, त्याचं कोऑर्डिनेशन बघून स्टडी करायचा आहे. त्यांच्यातलं फंक्शन जे आहे आपल्या बॉडीचं, फंक्शन जे आहे ते फंक्शन कसं होतंय, आतमधून आपल्या फंक्शन काय होतंय, आपण हे कसं फंक्शन करतोय, फंक्शनिंग कसं करतोय, याचा स्टडी आपल्याला फिजिओलॉजी. मग आता ही जर डेफिनेशन एवढी मोठी पाठ होत नसेल तर शॉर्ट मध्ये दिली काय, ही एक्झाम मध्ये दिली तर मार्क्स भेटून जातात ऑब्विसली. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फंक्शन ऑफ द बॉडी. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, आतमधून आपण फिजिओलॉजी बघणार आहे. आतमधून फिजिओलॉजी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल देऊन सांगतो. आपण एक क्लो घेतला, क्लो म्हणजे काय, लवंग. लवंग जर घेतला तर त्याची अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी हे दोन्ही पण चेक करायचं आपल्याला. मग कसं चेक करणार, अॅनाटॉमी मध्ये काय, आता तुम्हाला ड्रग दिला आणि सांगितलं की बाबा तुम्हाला ह्याची अॅनाटॉमी सांग आणि तुम्हाला ह्याची फिजिओलॉजी पण सांग. मग आता ते अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी हेच माहित नसेल तर आपण त्या लवंगाची कसं काय त्यांना एक्सप्लेनेशन देऊ शकणार. मग त्याच्यामुळे मी अगोदर सांगितलं की अॅनाटॉमी म्हणजे काय, की बाबा जेवढं काय आपल्याला वरून दिसतंय, बॉडीचं जे स्ट्रक्चर दिसतंय, जसं लवंग दिसते आपल्याला, लवंग दिसल्यानंतर ते कशी दिसते हे जे सांगायचंय ते आपल्याला अॅनाटॉमी मध्ये सांगायचं. आणि आता फिजिओलॉजी म्हणजे काय, की बाबा फंक्शन, स्टडी ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी विथ it is a branch of science, sorry, it is a branch of science which deals with study of function of body. बॉडीचं जे काय फंक्शन आहे त्याचा आपण जो स्टडी करणार आहे त्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो. मग आता हे अॅनाटॉमी कळलं, फिजिओलॉजी कळलं, त्याचं सायंटिफिक लँग्वेज पण कळल्या अँड ऑल्सो एक्सप्लेनेशन पण समजलं. पण आता हे अॅनाटॉमी आपण वी हॅव सीड अॅनाटॉमी सेपरेटली अँड फिजिओलॉजी सेपरेटली. नाव वी विल सी अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी बोथ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी कंबाइनली. अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी म्हणजे काय, ते नक्की आहे काय हे बघू. मग आपल्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये जर बघायचं असेल, बुकच्या लँग्वेज मध्ये जर बघायचं असेल तर ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन. अॅनाटॉमी मध्ये काय बघतो आपण, स्ट्रक्चर बघतो.
फिजिओलॉजीमध्ये काय बघतो, त्याचं फंक्शन बघतो. मग आता अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी इट इज अ सायन्स और इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with the function and structure of the body is known as anatomy and physiology. झालं. 4 पार्ट कव्हर केले. In these 4 parts we have studied the entire definition of both human anatomy separately, human physiology separately and combinedly anatomy and physiology. हे जे बघितल्यानंतर आता आपण स्ट्रक्चर हे कशात स्टडी करतो? कशात? ओके. आणि फंक्शन कशात स्टडी करतो? फिजिओलॉजी. ओके. आता हे जे स्टडी केल्यानंतर पण आपण स्ट्रक्चर किंवा फंक्शन कशाचं स्टडी करायचंय? त्याचे सायंटिफिक लँग्वेज काय? व्हॉट आर द सायंटिफिक लँग्वेज ऑफ बोथ दिस स्ट्रक्चर अँड एनाटॉमी ऑर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द बॉडी त्याच्यात येतं काय नक्की? तर त्याच्यात काही टर्मिनॉलॉजी. आता टर्मिनॉलॉजी म्हणजे काय? आपण आता जर दवाखान्यात गेलो, स्किनच्या डॉक्टरकडे गेलो, तर आपण काय म्हणतो? त्या डॉक्टरांना काय म्हणतो? ऑब्व्हियसली डर्मेटॉलॉजिस्ट. जर आपण दाताच्या डॉक्टरांकडे गेलो, तर त्यांना काय म्हणतो? डेंटिस्ट किंवा डेंटल. ओके. तसंच आपल्या बॉडी पार्टचं पण आहे. जर आपल्याला एखाद्या स्पेसिफिक पार्टचं स्टडी करायचं असेल, तर त्या स्पेसिफिक पार्टच्या स्टडीला, स्ट्रक्चरला आणि फंक्शनला म्हणायचं काय? हे आपण टर्मिनॉलॉजीमध्ये बघू. आता टर्मिनॉलॉजीमध्ये काय येतंय? तर पहिल्यांदा येतंय हे टर्मिनॉलॉजी. पहिल्यांदा सायटोलॉजी. सायटोलॉजी म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे. सेल, सायटो, सायटो म्हणजेच सायटोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ सेल. जो काय आपण सेलचा स्टडी करणार आहे, तो आपण सायटोलॉजीमध्ये करणार आहे. नंतर हिस्टोलॉजी म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे हिस्ट म्हणजे हिस्ट्री असं लक्षात ठेवा. हिस्ट म्हणजे हिस्ट्री. हिस्टोलॉजीमध्ये काय? स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ द टिश्यू. आता टिश्यू म्हणजे काय हे आपण पुढे समजून घेईल. सेल म्हणजे काय हे आपण पुढे समजून घेईल. फक्त आता इथे लक्षात ठेवा की टिश्यू कशाला म्हणायचं किंवा टिश्यू म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल ह्युमन टिश्यू म्हणजे एखादा बॉडीतला आपला पार्ट घेतला, मस्क्युलर पार्ट, तो पार्टचा जो स्टडी तो आपण हिस्टोलॉजी. पण हिस्टोलॉजी म्हणजे काय की स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द टिश्यू. स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ द टिश्यू. टिश्यूचे जे काय मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर म्हणजे काय? तर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली आपण ती टिश्यू ठेवली की त्याच्यातनं जे काय आपल्याला ऑब्झर्व्ह होणार आहे, जे काय स्ट्रक्चर दिसणार आहे, त्याचा जो स्टडी आपण तो एंटायर स्टडी आपण हिस्टोलॉजीमध्ये. पहिला कुठला होता? सायटोलॉजीमध्ये काय करतो आपण? स्टडी ऑफ द सेल. ओके. दुसरा कोणता आहे? तर दुसरा कोणता आहे? हिस्टोलॉजीमध्ये आपण कशाचा स्टडी करतो? टिश्यूचा. पण कसा? मायक्रोस्कोपिक स्टडी करतो. ओके. आता नंतर तिसरा स्टडी कशाचा करायचा? हिमॅटोलॉजी. HB हिम ह्याच्या नावातच आहे. फॉर कीपिंग इन माइंड, फॉर अंडरस्टँडिंग टू अवर सेल्फ वी कॅन डू एनिथिंग. जसं की आपण त्याला ब्रेक करू. हिम म्हणजे काय आणि हिमॅटोलॉजी म्हणजे काय? तर स्टडी. हिमॅटो आणि लॉजी म्हणजे प्रत्येकाचा स्टडी आणि हिम म्हणजे काय? तर ब्लड. सायटो म्हणजे सेल, लॉजी म्हणजे स्टडी. सेलचा स्टडी म्हणजे सायटोलॉजी. दुसरं कोणतं होतं? हिस्टोलॉजी म्हणजे मध्ये कशाचा आपण स्टडी करतो? तर टिश्यूचा. पण कसा? मायक्रोस्कोपिक स्टडी करतो. तिसरा आपण बघतोय तो कोणता बघतोय? तर तिसरा आहे हिमॅटोलॉजीमध्ये स्टडी ऑफ ब्लडचा स्टडी करतो. नंतर ऑस्टिओपोरेसिस. ऑस्टिओलॉजी. जर आपला ऍक्सिडेंट झाला तर आपण एक्सरे काढतो. तर ते तिथले जे काय डॉक्टर आहेत ते आपल्या बोनचा स्टडी करतात. बोनचा स्टडी कशाच्या अंडर खाली करतात? तर त्याची एक स्पेसिफिक टर्म दिली म्हणजेच की टर्मिनॉलॉजी म्हणजे जेवढं काय आपल्या शरीरातले बोन्स आहेत त्या प्रत्येक बोनचा जो स्टडी तो आपण ऑस्टिओलॉजी म्हणजे स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ बोन. नंतर मायो मसल्स. मायोमध्ये आपण मसलचा स्टडी करतोय. मायोलॉजीमध्ये कशा स्टडी करतोय? मसल्सचा. नंतर न्यूरोलॉजी त्याच्या नावातच आहे. नर्व, स्टडी ऑफ नर्व. आर्थोरायटिस म्हणजेच जे काय आपल्याला त्याच्या नावातच आहे ते आर्थरायटिस हा डिसीज आहे. पण त्याच्या नावातच आपल्याला अर्थ दिसतोय म्हणजेच आर्थोलॉजीमध्ये कशाचा स्टडी करतोय? तर स्टडी ऑफ जॉईंट्स. जेवढे काय आपल्याला हा हा इथला बॉल अँड सॉकेट जॉईंट असेल शोल्डरचा आपल्या किंवा नी जॉईंट असेल किंवा इथला एल्बोचा जो जॉईंट असेल त्या सगळ्या जॉईंटचा स्टडी एक स्पेसिफिक पार्टच्या अंडर खाली करतोय. तर ते कशाच्या अंडर खाली करतोय? तर अर्थोलॉजी. आता इथपर्यंतचा जो स्टडी होता तो टर्मिनॉलॉजीचा होता. एवढा आपल्याला एचपी मध्ये सगळे शिकायच्यात. काय शिकायचंय? तर आतापर्यंतचा जेवढा काय पार्ट आहे तो आपण एकदा ओव्हरव्ह्यू करू आणि नंतर पुढच्या टॉपिकला जाऊ. तर पहिल्यांदा आपण स्टडी काय केलं? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव स्टडीड डेफिनेशन ऑफ anatomy, after that definition of physiology,
the combined definition of anatomy and physiology. After that, the terminologies. In that terminologies, we have seen 7 terminologies. What are that terminologies? त्या terminology मध्ये काय काय येतंय ते बघितलं. अॅनाटॉमी म्हणजे काय ते बघितलं, फिजिओलॉजी म्हणजे काय ते बघितलं आणि नंतर अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी कंबाईन मध्ये काय आहे ते बघितलं. ओके, जरी क्वेश्चन विचारलं तर आता लिहायला आलंच पाहिजे आणि येणारच आहे. ओके, आता नंतर पुढचा जो टॉपिक आहे तो कोणता आहे? अॅनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज. आता हे टर्मिनॉलॉजीज बघितल्या, पण आता अॅनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज बघणार आहेत. अॅनाटॉमी म्हणजे काय? ओके, राईट. अॅनाटॉमी म्हणजे आपण त्याच्यात कशात स्टडी करतोय? स्ट्रक्चर ऑफ द बोन. ते सॉरी, नॉट अ बोन, स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. बॉडीचं जे काय स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर. मग आता स्ट्रक्चर जर स्टडी करायचं म्हणलं तर आता फॉर एक्झाम्पल इथे एक स्केलेटन आणून दिला तुम्हाला. इमॅजिन करा हा स्केलेटन आहे. मी असा त्याला धरला. ओके, हा धरलेल्या स्केलेटनला मी सांगितलं तुला की बाबा ह्याचं स्टडी करून मला ह्याची नावं सांग. आता तो नावं त्याची ऑब्व्हियसली नाही ना सांगू शकणार. आता इथं मी एखादा स्पेसिफिक स्टुडंटला इथं उभा केलं किंवा माझ्या मित्राला इथं उभा केलं. मग आता मी सांगेल की बाबा तू ह्याचं मला अॅनाटॉमी सांग. म्हणजे अॅनाटॉमी कसं सांगणार? कान, नाक, डोळा कसा? हे असं तरी सांगू ऑब्व्हियसली ते सांगू शकेल ना काहीतरी. पण अॅनाटॉमीचा स्पेसिफिक सायंटिफिक लँग्वेजमध्ये जो काय स्टडी तो कसा केला जातो हे पहिल्यांदा आधी समजून घेऊ. आता अॅनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज मध्ये काय येते? आता हा होता इथं, कुठे गेला? हा, आता ह्याचा मला स्टडी करायचा आहे. हा माझा माझा मित्र आहे. ह्याचा मला स्टडी करायचा आहे. मग मी काय करणार ह्याला? तर आता ह्याची आधी पूर्ण मधून लाईन ओढून घेणार. त्याचं 2 तुकडं करणार. पलीकडे एक, अलीकडे एक. 2 तुकडे केलं त्याचं. 2 तुकडे केल्यावर ते जी काय लाईन ओढलेली मी मध्ये त्याला काय म्हणायचं? मिड लाईन. आता एक्झाम मध्ये आलं डिफाईन द मिड लाईन. तर मग काय सांगणार? मिडलाईन म्हणजे काय? तर मिडलाईनची सायंटिफिक डेफिनेशन अशी: मिडलाईन इट इज अ इमॅजिनरी लाईन ऑफ द बॉडी विच डिवाइड्स बॉडी इंटू द 2 इक्वल पार्ट्स. 2 तुकड्यामध्ये आपण त्याला त्याचं भाग केलं. 2 तुकड्यानंतर 2 तुकड्यात तर भाग केलं. मग आता ते 2 तुकडं तसंच झालं. मग आता त्या तुकड्यातलं काय सांगणार आहे ते? ओके. फक्त आता हे तुकडं जुळवून तो साइडला या. ओके, तो साइडला गेला. आता मिडलाईन झाली. मिडलाईन तर काय? मिडलाईन आहे हे काय आहे ते तर समजलं. यू हॅव अंडरस्टँड दॅट. बट व्हॉट इज द सायंटिफिक डेफिनेशन ऑफ द मिडलाईन? मिडलाईन इज द इमॅजिनरी लाईन which passes from the center of the body and converts the two equal parts of the body is known as midline. मिडलाईन म्हणजे तो इकडे आणला मी त्याला, माझा मित्र उभा केला, त्याला मधनं चिरला, मधनं चिरलेली ती कशी टाकली? इमॅजिनरी लाईन टाकली की वार करून टाकलेली इमॅजिनरी लाईन टाकलेली त्याला आपण मिड लाईन म्हणतो. आता मिड लाईन बघितली, पण आता बॉडीच्या पुढचा पार्ट आहे हा माझा मित्र हाय आला, त्याचा मला पुढचा पार्ट स्टडी करायचा आहे. मग ते पुढच्या पार्टला मी काय म्हणणार आहे किंवा सायंटिफिक पुढच्या भागाला आपण आता ऑब्व्हियसली एक्झामिनरनी जर आपल्याला विचारलं, वायवा जर घेतली, तर आपण सांगणार का बाबा? त्यांनी जर क्वेश्चन विचारला कोणी एक्झामिनरनी काय, तर मला सांग ह्याच्या पुढचा जो भाग आहे, व्हॉट यू आर सीइंग ऑफ युअर फ्रेंड्स वेन ही इज फेसिंग टुवर्ड्स यू. तुझ्या मित्राचा जर तो तुझ्या समोर राहिला, तुझ्याकडे तोंड करून उभा राहिला, हा जो पार्ट आहे तो कशात मोडतो त्याला म्हणायचं काय? किंवा तुझ्या पाठीमागचा जो पार्ट आहे, माझ्या मित्राला फिरवून असं जर केला तर त्याला म्हणायचं काय? तर सायंटिफिक लँग्वेजमध्ये अशा जवळपास 6 टर्म्स आहेत ज्या की आपण स्टडी करणार आहे त्याचा. पण हे लेक्चर आता जवळपास कव्हर करू आपण, एवढं शॉर्ट घेऊ. पुढच्या लेक्चरमध्ये सेल आणि दुसरा चॅप्टर दोन्ही पण स्टडी करू. सेल आणि आय थिंक टिश्यू असेल. पुढचे जे 2 चॅप्टर आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये. आजच्यासाठी एवढंच करू आणि तुम्हाला होमवर्क देतो. होमवर्क ह्याच्यासाठी की बाबा आतापर्यंत झालेलं आहे त्या आत्ता शिकवताना किंवा शिकवत तर नाही मी ऑब्व्हियसली, एक्सप्लेनेशन करताना आत्ता लक्षात येतं पण नंतर विसरून जातं. हे सगळे सगळे आपल्याला सांगून आपले कान पिकलेले असतात. सगळेजण सांगतात असंच. पण आता ह्याच्यात एक फायदा आहे की टीचरांनी शिकवलेलं क्लासमध्ये जे शिकवतात ते एका कानाने ऐकतो आणि एका कानाने सोडून देतो, राहिलेलं वरनं जातं. ऑब्व्हियसली जातं, सगळ्यांच्याच जातं. कोणाला झोप लागते, कोणाला बाहेरचे थॉट असतात. आता हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्याकडे कायमस्वरूपी राहील. कायमस्वरूपी राहील त्याच्यामुळे काय ऑब्व्हियसली विसरायचं काय प्रश्नच येत नाही. मग आता होमवर्क ह्याच्यासाठी की बाबा आता मी जेवढं काय सांगितलं तेवढं सगळं लक्षात आलं असेल. पण पुढचा जो भाग आहे, तो पुढचा भाग आपण स्टडी काय करणार आहे त्या पार्टमध्ये. आता होमवर्क माझा हा आहे की आता जो आपण पार्ट बघितला कुठला? अॅनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज. अॅनाटॉमिकल टर्मिनॉलॉजी ह्याच्यामध्ये मी काय सांगितलं, त्याला मधनं कापला. कापला म्हणजे काय? इमॅजिनरी लाईन केली ना त्याची आणि त्याला 2 भाग केलं. आता ते 2 भाग केलेलं जोडला आणि त्याला साईडला ठेवला. पण आता पुढच्या भागचा स्टडी जर एक्झामिनरने, मी तुला सांगितलं तसं एक्झामिनरने विचारलं पुढच्या भागाला काय म्हणायचं, मागच्या भागाला, साईडच्या भागाला, वरच्या भागाला, खालच्या भागाला काय काय म्हणायचं, हे जे मी इथं ऑलरेडी मेन्शन केलं. आय हॅव ऑलरेडी मेन्शन इन दिस पॉइंट. बट द होमवर्क ऑफ यू इज दॅट
write the definition or what is meant by midline, what is meant by anterior, what is meant by superior, what is meant by lateral, what is meant by posterior, what is meant by inferior, what is meant by proximal, what is meant by distal, what is meant by superficial and what is meant by deep. एवढं जे काय आहे हे कशाच्या अंडर खाली येतं, अनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीच्या अंडर खाली येतं. आता ह्याला कशाला काय काय म्हणायचं हे तू उद्याच्याला लिहून आण, मला व्हॉट्सअप कर, मग मी तुझे लिहिलेलं आहे ते चेक करतो आणि उद्याच्याला ह्याचं एक्सप्लेनेशन देऊन टाकतो.